मी जे काही सांगतो ते स्वतःचे अनुभव होतो. यातीलच श्वासासंदर्भात एक गोष्ट माझ्या जी लक्षात आली ती अशी की ज्यावेळेस तुम्हाला अस्वस्थ वाटतं किंवा ॲसिडिटी वाटते किंवा गॅसेसचा त्रास होतो त्यावेळी हे करून बघा. नक्कीच तुम्हाला 5 मिनिटाच्या व्यायामात फायदा मिळेल. करायचं काही नाही, अगदी सोपं आहे. ज्या पद्धतीने आपण शिटी वाजवतो त्या पद्धतीने तोंडातून हवा बाहेर काढायची आहे आणि नाकाने ती आपोआप येऊ द्यायची आहे. खरं तर हा प्रकार ब्रह्मविद्येतही शिकवला जातो. श्वसनाची प्रक्रिया सुव्यवस्थित हवी असेल तर तुमचा दीर्घ श्वास आत यायला पाहिजे, जेणेकरून हवेचा पुरवठा तुमच्या शरीराला पुरेपूर होईल आणि तुमचं स्वास्थ्य त्यातून सुधारेल. मी जो प्रयोग सांगणार आहे त्यात तुम्हाला एक लक्षात येईल की तोंडातून हवा सोडल्यानंतर लगेच काही वेळात तुम्हाला आळस म्हणजे जांभई येते आणि त्यातून तुमच्या तोंडातून हवा बाहेर पडते. याचाच अर्थ जे दीर्घ श्वसन तुम्ही केलं आहे आणि जो श्वास तुम्ही सोडलेला आहे त्या श्वासातून दीर्घ श्वसनासाठी जागा निर्माण होते आणि अधिकचा वायू तुमच्या शरीरात ओढला जातो आणि त्यामुळे तुमच्या अणुरेणूपर्यंत तो वायू पोचून त्यातील ऑक्सिजनमुळे तुमचं शरीर शुद्ध होतं. हा साधा आणि सोपा त्यातला तर्क आहे. करून बघा, फायदा नक्कीच मिळेल. स्वस्थ राहा, मस्त